हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू डॉक्टर सेट अकॅडमी। आजचा व्हिडिओ हा प्रश्नोत्तर स्वरूपात असणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण नॅक विषयीची संपूर्ण माहिती प्रश्नोत्तर स्वरूपात जाणून घेणार आहोत। तेव्हा सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, नॅकचे पूर्ण रूप काय? आणि पर्याय आहेत ई नॅशनल अक्रेडिटेशन अकॅडमिक काउन्सिल, नॅशनल अकॅडमिक ॲक्रिडेशन काउन्सिल, नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रिडेशन काउन्सिल आणि पर्याय डी असणार आहे नॅशनल अथॉरिटी फॉर ॲक्रिडेशन इन कॉलेजेस। नॅकचे पूर्ण रूप या प्रश्नात आपल्याला सांगायचे आहे आणि 10 सेकंदाची वेळ आपली याकडे आहे। आणि अगदी बरोबर ज्यांनी पर्याय क्रमांक सी नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रिडेशन काउन्सिल हे उत्तर दिलेले आहे ते अगदी अचूक आहे, पर्याय सी। दुसरा प्रश्न, नॅक कोणत्या संस्थेच्या अंतर्गत कार्य करते? आणि पर्याय आहेत ए NTA, बी AICTE, सी UGC की डी NCERT। नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रिडेशन काउन्सिल नॅक हे कोणत्या संस्थेच्या अंतर्गत कार्य करते असा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी UGC युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन। प्रश्न क्रमांक 3, नॅक कधी स्थापन करण्यात आली? आणि पर्याय आहेत ए 1991, बी 1994, सी 1998 की डी 2000। आणि या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्याकडे 10 सेकंड्स वेळ असणार आहे। 1991, 1994, 1998 की 2000। आणि अगदी बरोबर पर्याय क्रमांक बी 1994 हे याचे अचूक उत्तर असणार आहे। नॅकची स्थापना 1994 मध्ये करण्यात आली। पुढचा प्रश्न, नॅकचे मुख्यालय कोठे आहे? आणि पर्याय आहेत ए नवी दिल्ली, बी हैदराबाद, सी बेंगलोर आणि डी पुणे। इथे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे ती म्हणजे नॅक जरी UGCच्या अंडर कार्य करत असले तरी देखील नॅक आणि UGCचे मुख्यालय वेगवेगळे आहे। UGCचे मुख्यालय आहे नवी दिल्ली इथं आणि नॅकचे मुख्यालय आहे पर्याय क्रमांक सी बेंगळुरू किंवा बँगलोर इथं। पाचवा प्रश्न, नॅक मूल्यांकनासाठी किती निकष वापरते? आणि पर्याय आहेत 6, 5, 7 की 8। नॅक जे महाविद्यालयांचे मूल्यांकन करते त्यासाठी एकूण किती निकष वापरले जातात असा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एकूण 7 निकष नॅक मूल्यांकनासाठी वापरते। नॅकच्या 7 निकषांपैकी पहिला निकष कोणता आहे? आणि पर्याय आहेत ए गव्हर्नन्स, लीडरशिप अँड मॅनेजमेंट, बी इन्फ्रास्ट्रक्चर अँड लर्निंग रिसोर्सेस, सी टीचिंग लर्निंग अँड इव्हॅल्युएशन की डी करिक्युलर ॲस्पेक्ट्स। नॅक मूल्यांकनासाठी एकूण 7 निकष वापरते पैकी पहिला निकष आणि पहिला निकष असणार आहे अगदी बरोबर ओळखलाय तुम्ही पर्याय क्रमांक डी करिक्युलर ॲस्पेक्ट्स, पर्याय क्रमांक डी। पुढचा प्रश्न, स्टुडंट सपोर्ट अँड प्रोग्रेशन या निकषात कोणता घटक नाही? ए विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची उपस्थिती, सी विद्यार्थ्यांचे समाधान व उपलब्धी की डी शिकविण्याचे तंत्र। स्टुडंट सपोर्ट अँड प्रोग्रेशन हा नॅकच्या 7 निकषांपैकीचा एक निकष आहे आणि याच्यात कोणत्या घटकाचा समावेश नाही? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी शिकविण्याचे तंत्र। विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची उपस्थिती, विद्यार्थ्यांचे सहभाग व उपलब्धी हे या निकषात येणारे घटक आहेत। पुढचा प्रश्न, नॅकद्वारे दिली जाणारी ग्रेड कोणत्या आधारावर ठरवली जाते? आणि पर्याय आहेत ए विद्यार्थ्यांची संख्या, बी शाळेचा ॲड्रेस किंवा पत्ता, सी CGPA म्हणजेच कम्युलेटिव्ह ग्रेड पॉईंट ॲव्हरेज की डी शिक्षकांची वयोमर्यादा। या प्रश्नाच्या पर्यायांवरून गेले तर कदाचित लवकर उत्तर सापडेल आणि तुम्ही जे गेस केलेलं आहे ते उत्तर अचूक येण्याचे चान्सेस खूप वाढतील। अगदी बरोबर पर्याय क्रमांक सी CGPA कम्युलेटिव्ह ग्रेड पॉईंट ॲव्हरेज यावर नॅकद्वारे दिले जाणारे ग्रेड्स हे आधारित असतात, पर्याय क्रमांक सी। पुढचा प्रश्न, करिक्युलर ॲस्पेक्ट्स या निकषामध्ये काय समाविष्ट असते? आणि पर्याय आहेत ए विद्यार्थ्यांना मदत, बी अभ्यासक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी, सी संशोधन प्रकल्प की डी पायाभूत सुविधा। या प्रश्नाचे उत्तर देखील पर्यायांवरून जर आपण शोधलं तर जरा लवकर सापडू शकतं। करिक्युलर ॲस्पेक्ट्स हे अभ्यासक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी याविषयी असते आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल। CGPA 3.51 ते 4.00 या श्रेणीत नॅक कोणते ग्रेड देते? आणि पर्याय आहेत ए B++, बी A+, सी A की डी A++।
CGPA 3.51 ते 4.00 हे नॅकच्या ग्रेडिंग सिस्टीममधील सर्वोच्च गुण आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक डी A++ हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. पुढचा प्रश्न, नॅक मूल्यांकनामध्ये पीअर टीम म्हणजे काय? आणि पर्याय आहेत ए विद्यार्थी समिती, बी शिक्षक संघ, सी बाह्य तज्ज्ञ मूल्यांकन समिती की डी वित्त विभाग. आणि 10 सेकंदाची आपली वेळ आता सुरू होते. नॅकमध्ये पीअर टीम देखील समाविष्ट असते आणि अगदी बरोबर पर्याय क्रमांक सी बाह्य तज्ज्ञ मूल्यांकन समितीचा यामध्ये समावेश होतो. नॅक मूल्यांकनासाठी DVV म्हणजे काय? आणि पर्याय आहेत ए डिजिटल व्हॅलिडेशन अँड व्हेरिफिकेशन, बी डायरेक्ट व्हॅल्यू व्हॅलिडेशन, सी डिपार्टमेंट ऑफ व्हॅल्यू व्हेरिफिकेशन की डी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड व्हॅलिडेशन. नॅक मूल्यांकनामध्ये DVVचा वापर होतो. याचं पूर्ण रूप आपल्याला इथं विचारलेलं आहे आणि अगदी बरोबर पर्याय क्रमांक ए डिजिटल व्हॅलिडेशन अँड व्हेरिफिकेशन हे या प्रश्नाचे अचूक उत्तर असणार आहे. नॅक मूल्यांकनामध्ये SSR म्हणजे काय? ए सेल्फ स्टडी रिपोर्ट, बी स्टँडर्ड स्टुडंट रिपोर्ट, सी सिस्टम स्टडी रिपोर्ट की डी स्टडी सपोर्ट रिसोर्स. नॅक मूल्यांकनामध्ये SSRसाठीचे देखील मूल्यांकन होते आणि हा देखील एक निकष आहे, त्याचे गुण दिले जातात. आणि सेल्फ स्टडी रिपोर्ट हा SSRचा फुल फॉर्म होतो. पर्याय क्रमांक ए. नॅक मूल्यांकन प्रक्रिया किती पायऱ्यांवर आधारित असते? पर्याय ए 2, 3, 4 की 5. नॅक मूल्यांकन प्रक्रिया IIQA, SSR, DVV आणि पीअर टीम व्हिजिट अशा एकूण 4 मूल्यांकन पायऱ्यांवर आधारित असते. पर्याय क्रमांक सी. आणि आजच्या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न, नॅकचा उद्देश काय आहे? केवळ परीक्षा घेणे, बी शिक्षणाची संधी मर्यादित करणे, सी संस्थांचे मूल्यांकन आणि गुणवत्ता सुधारणा की डी अभ्यासक्रम बदलणे. परीक्षा घेणे किंवा अभ्यासक्रम बदलणे किंवा शिक्षण संधी उपलब्ध करून देणे किंवा मर्यादित करणे हे नॅकचे काम नाही, तर संस्थांचे मूल्यांकन आणि गुणवत्ता सुधारणा हे नॅकचे काम आहे. आणि हाच नॅकचा मुख्य उद्देश आहे, किंबहुना नॅकची जी स्थापना आहे ती त्याचसाठी करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक सी संस्थांचे मूल्यांकन आणि गुणवत्ता सुधारणा. त्यामुळेच नॅकचे जे पूर्ण नाव आहे ते त्यावरच आधारित आहे, नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रेडिटेशन काउन्सिल. त्यामुळे पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल. पुढचा व्हिडिओ हा प्रश्नोत्तर स्वरूपातच असावा की डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात, त्याविषयी देखील कमेंट्समध्ये मला कळवा. आणि तो कोणत्या विषयावर, कोणत्या घटकावर आधारित असावा त्याविषयी देखील काही सजेशन असेल तर निश्चितपणे कळवा. आजचा व्हिडिओ आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच लाईक करा. ज्यांना आवश्यकता आहे अशांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.